नमस्कार. VIP टॉकीज या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरस्कर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, मराठी नाटक हा मराठी माणसाचा जीव की प्राण आहे, तो एक श्वास आहे. त्याची आवड पोचली गेली याचं कारण म्हणजे उत्तम संहिता त्याच्यासमोर आल्या, उत्तम दिग्दर्शक समोर आले आणि उत्तम कलाकार मंडळी या सगळ्यांचं एक उत्तम रसायन आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यामुळेच मराठी माणसाची ही भूक जी आहे, नाटकाची भूक आहे, आवड आहे, ती सतत पोचली गेली असं म्हणायला काही हरकत नाही. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर हे अशाच एका लोकप्रिय नाटककारांपैकी एक आहेत. म्हणजे वसंतराव कानेटकरांपासून जर आपण आतापर्यंतची परंपरा बघितली तर खूप जास्त संख्या नाटकांची जरी नसली तरी गंगाराम गवाणकर यांनी जे काम करून ठेवलेलं आहे ते काम अतिशय अप्रतिम आहे. असं म्हणायला हरकत नाही की गंगाराम गवाणकरांमुळे आपल्याला मच्छिंद्र कांबळींसारखा एक चतुरस्त्र अभिनेता आपल्या मराठी रंगभूमीला मिळाला. वस्त्रहरण हे नाटक ज्यांनी बघितलं नसेल अशी 1-2-3 पिढीमध्ये कुणी सापडणार नाही. माझी पूर्ण खात्री आहे की 1980 पासून अनेक मराठी माणसांनी हे नाटक जरूर बघितलं असेल किंवा अगदी नवीन पिढीने हे नाटकाबद्दल ऐकलं तरी नक्कीच असेल. कारण मालवणी भाषेमध्ये वस्त्रहरण या नाटकाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. अजूनही त्यातले प्रसंगनिष्ठ विनोद किंवा त्यातली जी विनोदाची पेरणी आहे त्या नाटकाचा एकूणच बाज आहे, ते लोक विसरू शकत नाहीत. अतिशय मनमुरादपणे लोक त्याचा आस्वाद घेतात आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची ते कलाकृती आहे. गंगाराम गवाणकर यांनी 80च्या दशकात लिहिलेलं ते नाटक आहे, पण ते एवढं नाटक लोकप्रिय झालेलं आहे की त्याचे 5000हून अधिक प्रयोग त्याचे झालेले आहेत. कोणत्याही नाटकाचे इतक्या संख्येने प्रयोग होणं ही खरंच सोपी गोष्ट नाही आहे. गंगाराम गवाणकरांचं वैशिष्ट्य मला एक असं जाणवतं की त्यांच्या मातीशी असलेला कनेक्ट जो आहे तो अतिशय अप्रतिम आहे. त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा संहितांमधून त्यांचा एक अस्सल माणूस म्हणून जो चेहरा आहे तो आपल्याला बघायला मिळतो. माणूस म्हणून काय समाजामध्ये आपण वावरतो किंवा मराठी माणसाची मुख्य गरज काय आहे किंवा मध्यमवर्गीय माणूस कसा असू शकतो याचं उदाहरण त्यांच्या संहितांमधून आपल्याला घडतं. विनोदाची पेरणी हाच आहे, पण भाग आहेच, पण विनोद ओढून ताणून आणलेला विनोद नाही आहे किंवा कुठून तरी कसं तरी काहीतरी ठिकाण लावल्यासारखं करायचं असं तो विनोद नाही आहे. तर त्याची वेगळी खासियत आहे, ज्याचं कौतुक पु ल देशपांडे यांनी सुद्धा केलं आहे. दस्तूरखुद्द गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील केलेले आहे. असं म्हणतात की वस्त्रहरण नाटकाचा प्रयोग अमेरिकेत होणार होता आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद त्याला मिळत होता. सगळेजण खूप खुश होते आणि त्या नाटकाला अमेरिकेत जाण्यापूर्वी लता मंगेशकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कदाचित त्यावेळेस आर्थिक मदत ही सुद्धा अनेक संस्थांनी केली असेल त्यावेळेस, कारण फार खर्चिक काम होतं ते. त्या काळामध्ये फायनान्स मिळणं एवढं सोपं नव्हतं. अशा ह्याच्यामध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी प्रयोग करणं ही फार मोठी गोष्ट होती आणि वस्त्रहरणच्या निमित्ताने ते करून दाखवलेलं होतं. लताबाई त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि असं म्हणतात की वस्त्रहरण या नाटकाच्या निमित्ताने त्या आल्या, त्यांनी खूप कौतुक केलं, त्यांना खूप आवडलं, त्या खळखळून हसत होत्या आणि नंतर त्या म्हणत होत्या की तुम्ही वस्त्रहरण या नाटकाचं नाव दिलेलं आहे, तुम्ही परदेशात हा प्रयोग घेऊन जाताय, पण तिथे तर सगळ्यांचं वस्त्रहरण आधीच झालेलं असतं, अशाच प्रकारचे कपडे ते घालतात. अशा प्रकारची विनोदाची पेरणी त्यांनी केलेली होती. एकूणच म्हणजे हा जो प्रकार आहे हा सगळ्यांना आवडलेला होता, त्यांचा नाट्यप्रकार. आणि अनेक समाजातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा याला भरभरून प्रतिसाद अशा प्रकारचा दिलेला होता. वन रूम किचन हे सुद्धा त्यांचं असंच एक नाटक होतं, त्याचे पण 1000हून अधिक प्रयोग झाले. त्यामुळे गंगाराम गवाणकर म्हटल्यानंतर त्यांची एक विशिष्ट पद्धती ही प्रेक्षकांना अभिप्रेत होती आणि तशाच प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. एका साच्यात जरी ते अडकले नाही तरी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून नवनिर्मिती होत होती एवढं नक्की. दोघी हे सुद्धा असंच त्यांची कलाकृती आहे. त्यामुळे गंगाराम गवाणकर यांच्याशी चर्चा करताना मला नेहमी ते जाणवलं की जो नाट्यलेखनाचा प्रवास आहे हा त्यांचा एक उत्तम माणूस असल्यापासून सुरू होतो.
संवेदनशील माणूस ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो संवेदनशील माणूस अधिक चांगल्या प्रकारे कलाकृती करू शकतो असं म्हणतात. त्यामुळे गवाणकर हे स्वतः संवेदनशील होते. मध्यमवर्गीय माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात असू शकतात किंवा त्याचे विचार करण्याची पद्धत कशी असू शकते याची नाडी अचूकपणे गंगाराम गवाणकर यांनी ओळखलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवरचं त्यांचं कर्तृत्व हे अतिशय अफाट होतं की जे 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना देऊ केलं. त्यातून हे सिद्ध होतं की गवाणकर हे किती लोकप्रिय आहेत आणि त्यांचं मराठी रंगभूमीवरचं योगदान हे कशा प्रकारचं आहे. गवाणकर हे वृद्धापकाळाने गेले असं म्हणतात, पण मला नेहमी असं वाटतं की ते कायम आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या कलाकृतींमधून ते आपल्याबरोबर आहेत. आज इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा वस्त्रहरण या नाटकाचा उल्लेख होतोय. वस्त्रहरणच्या निमित्ताने अनेक किस्से आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, अनेक आठवणी ताज्या होत आहेत. वन रूम किचन, दोघी यांच्यासारखी नाटकं असतील किंवा आणखीन त्यांच्या पुस्तकं, त्यांचे जे पुस्तक प्रकाशित झालेले ते असतील. या रूपात गंगाराम गवाणकर हे कायम आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे खरंच एक असं वाटतं की मराठी रंगभूमी ही समृद्ध केली आहे यांच्यासारख्या नाटककारांनी आणि आपण भाग्यवान आहोत खरं म्हणजे की आपल्याला अशा उत्तम उत्तम कलाकृती बघायला मिळाल्या. गंगाराम गवाणकरांसारखी मंडळी हे कायम आपल्याबरोबर असतात. येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये गंगाराम गवाणकर यांचं नाव आवर्जून नाट्यक्षेत्रामध्ये त्यांच्या भरीव योगदानाबद्दल घेतलं जाईल यात तिळमात्र शंका नाही. VIP टॉकीजतर्फे गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.